नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर गुलाबाचे फूल बनवायला शिकणार आहोत. खूप सोपी आहे आणि हे 3 कलरमध्ये असल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. हे 3 शेड्स कसे चेंज करायचे ते मी व्यवस्थित समजावून सांगितले आहे. हे फूल बनवून तुम्ही तुमच्या घराची शोभा वाढवू शकता आणि विकायसाठी सुद्धा असे खूप सारे फुले बनवू शकता. 100 ते 150 रुपयामध्ये तुम्ही हे विकून खूप सारा नफा मिळवू शकता. तर चला शिकायला सुरुवात करूया. यासाठी मी 3 mm क्रोशा हुक वापरली आहे आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे. सर्वप्रथम आपण फिकट गुलाबी रंगाने सुरुवात करूया. या रंगात ज्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे रंग सुद्धा घेऊ शकता. स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आणि आता चेन्स करायचे आहे. चेन आपल्याला एकूण 57 चेन करून घ्यायचे आहे. साखळ्या हे बघा अशा प्रकारे 57 चेन करून झाले आहे. त्यानंतर 2 अजून चेन करायच्या, म्हणजे एकूण 59 चेन करायच्या. त्यानंतर हे थोडं फिरवायचं आहे कारण आपल्याला बॅक लूपमध्ये आता याच्या पुढचं काम करायचं आहे. तर मागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. असा सगळ्या चेनच्या मागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपसाठी एक चेन करायची, पलटवायचं आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. त्यानंतर 2 चेन करायच्या, पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. आपल्याला असा व्ही शेप मिळेल. त्यानंतर 2 स्टिचेस सोडून द्यायच्या, एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन करायच्या, पुन्हा एक डबल क्रोशा त्याच ठिकाणी, परत 2 स्टिचेस सोडून द्यायच्या, एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. तसे आपल्याला व्ही शेप तयार करून घ्यायचे आहे. प्रत्येक व्ही शेपच्या मधात 2 स्टिचेस सोडायचे आहे. तुम्ही 2च्या ऐवजी 3 चेन घेऊ शकता. थोडं मोठं फूल बनेल, पण दोन्ही घेतल्या तरी चालते. तर या प्रकारे आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे. हे बघा पूर्ण झाले आहे. त्यानंतर एक चेन करायची आणि पलटवायचं. मग ते व्ही शेपमध्ये एक चेन करून एक सिंगल क्रोशा करून 3 चेन करायच्या आणि परत एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन, त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे. हे बघा पुढच्या व्ही शेपमध्ये 2 डबल क्रोशे सेम गॅपमध्ये, त्यानंतर 2 चेन, त्याच गॅपमध्ये परत 2 डबल क्रोशे, म्हणजे पुन्हा व्ही शेप तयार होऊन राहिले आपले. पण इथे आपण 2 डबल क्रोशे घेत आहे. त्यानंतर 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशे, असे एकूण 4 डबल क्रोशे होतात त्या एकाच ठिकाणी. खालच्या लाईनमध्ये एकच डबल क्रोशा होता. या लाईनमध्ये 2 डबल क्रोशे आहे, आणखी 2, म्हणजे एकूण 4 डबल क्रोशे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. हे बघा ही लाईन सुद्धा पूर्ण करून झाली आहे. त्यानंतर 2 चेन करायच्या, पलटवायचं आणि त्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर 3 चेन, त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. एकूण आपल्याला 7 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे त्याच गॅपमध्ये. हा एक डबल क्रोशा झाला आणि आता 6 डबल क्रोशे, असे एकूण 8 डबल क्रोशे करायचे आहे.
त्यानंतरच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. मग पुढच्या व्ही शेपमध्ये पुन्हा असेच 8 डबल क्रोशे करायचे आणि 2 व्ही शेपच्या मधात जी छोटी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. ह्या आपल्या पाकळ्या तयार होत आहे. आपल्याला अशा एकूण 10 करून घ्यायच्या आहे या रंगाने. तर आपण करून घेऊ. 10 पाकळ्या याच रंगाने करायच्या आहे. हे बघा 10 पाकळ्या झाल्या आहे. त्यानंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. मग थोडा डार्क कलरचा शेड घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करायची. जिथे आपण सिंगल क्रोशा करून धागा कापला होता तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर असेच 8 डबल क्रोशे करायचे सगळ्या पाकळ्यांसाठी आणि 2 पाकळ्यांच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं. 8 डबल क्रोशे करून घेऊ. या रंगाने आपल्याला एकूण 6 पाकळ्या करायच्या आहे. सहा पाकळ्या करून घेऊ. सेम आहे प्रोसेस आणि आपल्या एकूण 20 पाकळ्या राहणार आहे. हे बघा 10 फेंट रंगाने, 6 थोड्या डार्क रंगाने आणि आता हा धागा कापून आपण थोडा आणखी डार्क शेड जोडणार आहोत. तर त्याने 4 पाकळ्या करायच्या. जोडायसाठी पुन्हा एक स्लिप नॉट करायची आणि जिथे आपण एक चेन करून धागा कापून घेतला होता तिथे जोडायचा सिंगल क्रोशाने. पुढच्या व्ही शेपमध्ये 8 डबल क्रोशे करायचे. हे 2 धागे त्यांच्या खाली घ्यायचे म्हणजे ते लपून जाईल, बाहेर येणार नाही. सोपंच आहे. असे 8-8 डबल क्रोशे करायचे आणि 2 व्ही शेपच्या मध्ये जी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. तर अशा आपण एकूण 4 पाकळ्या करून घेऊ या रंगाने. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा अशा आपल्या सगळ्या 20ही पाकळ्या तयार झाल्या. नंतर इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. आता हा आपला फुलाचा भाग तयार झाला आहे. याला असं रोल केलं की आपले सुंदर फूल बनणार आहे. पण याच्यानंतर आपल्याला पान तयार करायचं आहे. तसेच देठाकडचा भाग तयार करायचा आहे. एक स्लिप नॉट, एक मॅजिक सर्कल करायचा आहे. 2 चेन करायच्या, 3 चेन करायच्या आणि या मॅजिक सर्कलमध्ये एकूण 12 डबल क्रोशे करून घ्यायचे. ह्या 3 चेनला पकडून 13 होईल. तर असे 13 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. 3 चेनला सोडून 12. तुम्हाला जसं काउंट करायचं आहे तसं, पण आपले एकूण 13 झाले पाहिजे. हे बघा झाले आहेत. त्यानंतर 3ऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि हा मॅजिक सर्कल क्लोज करून घ्यायचा. पुन्हा 3 चेन करायच्या. पुढच्या स्टिचवर डबल क्रोशे करायचा. पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशे करायचा म्हणजे 2 डबल क्रोशे झाले. त्याच्या पुढच्या स्टिचवर 1 डबल क्रोशे, नंतरच्या त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे म्हणजे 1, त्यानंतर 2 एकाच ठिकाणी, 1 त्यापुढे 2 एकाच ठिकाणी. या पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे.
हे बघा अशा प्रकारे पूर्ण झाला आणि आपण आता तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ। आता पुढे बघा काय करायचे, 8 चेन करायच्या आहे आणि दुसऱ्या चेनमध्ये पहिली चेन सोडून द्यायची, दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा, पुन्हा एक हाफ डबल क्रोशा करायचा, त्यानंतरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा, पुन्हा त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा आणि नंतर एक ट्रिपल क्रोशा, दोन डबल क्रोशे झाले आणि 2 सिंगल क्रोशे झाले, त्यानंतर लास्ट स्टिचवर एक ट्रिपल क्रोशा, त्यानंतर 3 स्टिचेस स्किप करून चौथ्या स्टिचवर स्लिप स्टिचने जोडायचं। पुन्हा अशाच 8 चेन करायच्या, पुन्हा 2 सिंगल क्रोशा, 2 डबल क्रोशा आणि एक ट्रिपल क्रोशा, अशाने आपण हे मागच्या ज्या छोट्या पानं असतात ते कंप्लीट करून घेतले आहे। हे एकूण 5 पानं झाले आहे। हे बघा यानंतर स्लिप स्टिच करून एक चेन करायची आणि धागा कापून घ्यायचा। आता आपल्याला साधं पान बनवायचं आहे। हे बघा एक स्लिप नॉट करून घ्यायची, 12 चेन्स करायचे आहे। त्यानंतर इथे तार लागेल आपल्याला बारीक असा आणि जो इझिली वाकू शकतो असा, तो मध्ये ठेवायचा आणि मागे थोडा पलटवायचं। इथे सुद्धा आपल्याला मागच्या लूपमध्ये काम करायचं आहे, तर मागच्या लूपच्या पहिल्या चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा, दोऱ्याच्या वर तार ठेवायचा, हे पलटवायची आपली ही साखळीची जी पट्टी आहे ती आणि पहिल्या चेनमध्ये पहिली चेन सोडून द्यायची, दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा, ताराला घेऊन करायचा आहे। थोडासा माझा हात इकडे जाता पण तुम्ही तुमच्या लक्षात येऊ शकते, सोपं आहे। जसं आपण सिंगल क्रोशा केला तसाच आता पुढे हाफ डबल क्रोशा करायचा एक। मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधार करेल, थोडा माझा स्टँड हलत आहे त्यामुळे ते कॅप्चर झालं नाही, पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येक लूप बॅक लूपमध्ये एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे। एक सिंगल क्रोशा झाला, एक हाफ डबल क्रोशा झाला, त्यानंतर आता एक डबल क्रोशा, असे आपल्याला 7 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे प्रत्येक एका स्टिचमध्ये। ताराला घेऊन सोबत करायचं आहे। तुम्ही 2 पाने करू शकता आणि एका फुलाला 2 पाने लावू शकता किंवा एकही पान लावलं तर सुंदरच दिसणार आहे, कारण आपण याचा एक छान बंच बनवून फुलदाणीमध्ये ठेवू शकतो, तर पानं इतके काही ओळखायला येणार नाही। हे बघा 7 डबल क्रोशे झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशा करायचा पुढच्या स्टिचवर आणि एक सिंगल क्रोशा पुढच्या स्टिचवर। त्यानंतर हा तार आहे तो वाकवायचा आणि आता आपल्याला दुसऱ्याकडची बाजू करायची आहे, तर एकाच ठिकाणी आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहे सुरुवातीला, म्हणजे या साईडचं सुरुवात करायच्या आधी एकाच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे
त्यानंतर हा भाग जसा केला तसाच इकडचा भाग करायचा. एक हाफ डबल क्रोशिया करायचा, त्याच्या पुढे एक डबल क्रोशिया करायचा आणि असे 7 डबल क्रोशिया करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया करू शेवटी आणि एक सिंगल क्रोशिया करू. अशा प्रकारे हे पान पूर्ण होईल. दोन्ही बाजू सेम आहे. लक्षात घ्यायचं आहे की ताराला घेऊन करायचं आहे. हा तार तुम्हाला कुठेही स्टेशनरीच्या दुकानात मिळेल. 2 रुपयाचा एक असा मिळतो, सिल्वर आणि गोल्डन रंगामध्ये. मी इथे सिल्वर कलरचा तार घेतला आहे. त्यानंतर शेवटी एक स्लिप स्टिच करायचा आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता पान, देठाचा भाग आणि फूल तयार झालं आहे. आता आपल्याला हे सगळं जोडून घ्यायचं आहे. तर जोडायसाठी एक लांब तार घ्यायचा आहे. मी 2 घेतले आहे, म्हणजे थोडा जाड दांडी व्हायला पाहिजे यासाठी. त्यानंतर इथे पहिल्या पाकळीत टाकून असा दुमडून घ्यायचा आहे आकोड्यासारखा आणि त्याच्या भोवती ही पूर्ण पट्टी गुंडाळून घ्यायची. रोल केल्यासारखी. आणि मध्ये तुम्ही इथे फेवी बॉन्ड पण लावू शकता किंवा ग्लू स्टिकनी पण चिपकवू शकता, किंवा मग तुम्हाला आणखी फिक्स करायचं असेल तर इथे सुई दोऱ्याने पण शिवून घेऊ शकता मागच्या भागाने. किंवा याला आपण देठाचा भाग जोडणारच आहे, तर हे इतकं काही हलत नाही. तुम्ही केवळ फेवी बॉन्डनी पण चिपकवून घेऊ शकता. हे फूल असं गोल चिपकवून घेतलं आपण. आता यानंतर मागून हा देठाचा भाग सेंटरमधून टाकायचा ताराच्या आतमध्ये आणि बरोबर फुलाखाली जोडून घ्यायचं, म्हणजे इथेच फेवी बॉन्डनी चिपकून घ्यायचा. फिटोफिट असं लावायचं आहे. त्यानंतर ही जी दांडी उरली आहे तिथे धाग्याने, याच रंगाच्या धाग्याने रॅप करून घ्यायची आहे पूर्ण दांडी. फुलाच्या लगेच खालचा जो भाग आहे, जिथे आपण हे छोटे पानं जोडले आहे, त्याच्या खाली जरा जास्त धागा गुंडाळायचा, कारण तिथे थोडा असा फुगीर भाग असतो. त्यानंतर मग साधा एक रेघी असं गोल गोल फिरवायचं आणि थोड्या अंतराने मग पाणीसुद्धा इथे लावून त्याला घेऊन, पानांच्या ताराला घेऊन हा तार धागा पूर्ण ताराला लपेटून घ्यायचा. अशा प्रकारे आपले सुंदर फूल तयार झाले आहे. तुम्हाला खूप आवडला असेल हा व्हिडिओ, लाईक करा, कारण याला खूप मेहनत लागली आहे आणि ही सुंदर कला इतरांसाठी पण मिळावी म्हणून शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.